67 धावा आणि ही मॅच जिंकण्यासाठी टीम सनरायझर्स या संघाला सनरायझर्स संघाला 68 धावांची आवश्यकता. चला आपण जाऊया आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचच्या टॉस कडे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच टीम फॅन्टम आणि टीम चॅम्पियन्स. टीम फॅन्टम टीम चॅम्पियन्स. कॅप्टन या प्लीज, VIP डायस वर या. मी सन्माननीय संघपती महोदय आदरणीय नंदूजी शिंगवी सर आणि सन्माननीय राजेशजी खाबिया सर, आपल्या दोघांना विनंती असेल की आपल्या उपस्थितीमध्ये या आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. सन्माननीय खाबिया सर आणि सन्माननीय शिंगवी सर, VIP डायसवर आजच्या रात्रीतील शेवटच्या लढतीची नाणेफेक केली जाते. टॉस फार महत्वाचा असेल आजच्या रात्रीतील, याचं कारण की आता विकेटवर धावा काढणं मुश्किल होतंय, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय की प्रेक्षकांमधनं अगदी आपसुकच टाळ्या ऐकायला मिळत आहे, टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. हार्दिकच्या बॅट मध्ये खणखणीत चौकार येतोय, घणाघाती बॅटिंग बघायला मिळते. 4 धावा. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला लेग स्पिन बघायला मिळतोय सुरेशजी मुनोद यांच्याकडनं. एक्सपिरियन्स अनुभव आपला पणाशी लावताय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करताय. ऑन साइडला वन बाउन्स 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने 8 धावा. यावेळेस मात्र कव्हर रिजन विपुलचे आहे तिथे चांगला फील्ड करताय. आज प्रभावित केलंय विपुलजी यांनी बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे आज. वाह, शेवटच्या बॉलवर मारलेला फटका निश्चितच हार्दिकच्या बॅट मधनं जो चौकार आलाय तो निश्चितच बघण्यालायक होता, अप्रतिम होता. हाफ व्हॉलीवर घेतलं आणि एक तगडा मजबूत प्रहार हार्दिकच्या बॅट मधनं बघायला मिळाला. चौकार आला, चौकारासोबत षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलक 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 12 धावांवर. टीम फॅन्टम संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी टीम फॅन्टम आणि टीम चॅम्पियन्स दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. नमन. समोर खेळलाय आहे तिथे एक क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. इथे मात्र प्रणित यांच्याकडनं कुठलाही प्रयत्न झाला नाही सिंगल साठी. मित्रांनो, सिंगल, डबल, एकेरी, दुहेरी धावा या देखील चौकारां इतक्याच महत्वाच्या असतात. अगदी सामना जिवंत ठेवण्यासाठी देखील या धावा गरजेच्या असतात. इथे मात्र नो बॉल असेल आहे. मुख्य पंचांचा सॉफ्ट सिग्नल, इट्स अ नो बॉल. खराब बॉल. इथे मात्र ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क नाहीये. बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. एक अवंतर धाव मिळते. धावफलक 13. ओ, आउटस्टँडिंग फील्डिंग बाय विपुलजी. सुपर, अप्रतिम, लाजवाब. अगदी त्याच दिशेला आणि तितकंच दर्जेदार, शानदार, बहरदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विपुलजी यांच्याकडनं. इथे मात्र नमन यांचं कौतुक असेल. यंगस्टर सध्याच्या घडीला तुम्ही बघत असाल की संपूर्ण भारतीय क्रिकेट विश्व जो एक युवा खेळाडू गाजवतोय
तो म्हणजेच बिहारचा वैभव सूर्यवंशी. अगदी त्याच दमाचा तितक्या ताकदीचा हा खेळाडू आपला स्थानिक खेळाडू नमन देखील तितकीच दर्जेदार कामगिरी करतोय. 14 रन्स. नमन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र डाऊन द लेग विकेटच्या अगदी बाहेर, विकेटच्या मागच्या बाजूला मात्र चेतनजी यांच्याकडनं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं जातंय. माफ करा, विकेट किपिंग केली जाते. यशस्वी रक्षण सुपर. व्हाईट बॉल असेल, अनप्लेबल डिलिव्हरी, एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 15-15. ओहो सुपर, बॅक टू द बॉलर. क्या बात है नमन पीचा, व्हॉट अ बॉलिंग. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च करताय नमन. नपी तुली गेंदबाजी. इथे मात्र गॅप शोधलाय फार अंतरानंतर. धावफलक 19, 19 रन्स. बॅक टू द बॉल आणि फॉलो थ्रू मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये केलं जाते नमन यांच्याकडनं. अप्रतिम षटकाची ते अखेर होते. भले एक चौकार आला असेल मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे नमन यांची. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल बिनबाद 20 आणि पुढच्या 24 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणखी 48 धावांची आवश्यकता. प्रति षटक 12 धावा पर ओव्हर, 12 रन्स. 24-48 या पद्धतीचं हे या सामन्याचं समीकरण राहिलंय. मी विनंती करेल पुन्हा एकदा थोडासा वेळ आपण वाचवायचा आहे. वक्त को जो ना समझा वो मिट गया, तलवारों से बच गया लेकिन फूलों से कट गया. अगदी या वेळे संदर्भात म्हटलं जातं. जिसने वक्त का मोल समझा वक्त ने उसे अनमोल कर दिया. अगदी वेळेचं महत्व समजायचंय आपण सर्वांनीच. डाऊन द लेग चांगला बॉल मात्र अनलकी राहिलेत विपुल. व्हाईट बॉल. 21 रन्स. ड्राइव्ह केलाय सुरेख फटका हार्दिकच्या बॅट मधनं. $25, 25 रन. वा नमन आहे तिथे. सुपर. अगदी नमनच्या गोलंदाजीला, नमनच्या फिल्डिंगला खरोखर नमन इतकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 26 धावा, 22 बॉल 42 रन या मॅचचं समीकरण. तगडा तगडा प्रहार. तडी 30. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये तिथे मात्र आहेत. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप केलाय. रिटर्न मात्र थोडासा खराब. धावफलक 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलक करावं लागतंय. 2.4 षटकाचा खेळ पूर्ण आहे. पुढच्या 20 बॉल मध्ये आणखी 37 म्हणजेच 37 रन्स आणि 20 बॉल्स. कडक. ओहो हो, बिग मिस्टेक. तुमची एक चूक निश्चितच तुम्हाला भारी पडू शकते. जो इतिहास तुम्ही रचताय, जो चांगलं क्रिकेट तुम्ही खेळताय, मात्र एका चुकीमुळे इथे ऑन साइडला स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट.
3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 39, 39 रन्स. पुढच्या 18 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. स्टार खेळाडू या गोटी क्रिकेट विश्वातील नमनजी आलेत. अगदी मैदानावर आल्याच अगदी एखाद्या अनुभवी शिकाऱ्याप्रमाणे मैदानावर चौफेर नजर फिरवताय गोलंदाज नमन चोरडिया. शेवटच्या बॉलवर हार्दिकच्या बॅटमधून आलेला घुटना टेक ऑन हार्दिक का चौका देख, एक अप्रतिम चौकार आपण अनुभवलाय, एन्जॉय केलाय. 39 धावा धावफलकावर लागताय. समीकरण मॅचचं बनतंय आता 18 बॉल 29 रन. आणखी एक नमन आलेत. ओहो, पहिल्याच बॉलवर नमनला नमन, काय सेलिब्रेशन केलं जाते. पहिल्याच बॉलवर एक बिग विकेट. नमन विकेट मिळवण्यापेक्षा त्यानंतरचं सेलिब्रेशन मात्र बघण्यालायक होतं नमन यांचं. अप्रतिम. युट्यूबवर जे ऑनलाईन प्रेक्षक देखील एन्जॉय करत असतील या मॅचला, नमन यांचे सर्व चाहते असतील, त्यांचे रिलेटिव्ह त्यांचे नातेवाईक निश्चितच मनोमन खूप आनंदी असतील हे सेलिब्रेशन बघितल्यानंतर. पुढचा बॉल. ओहो, इथे मात्र नमनला दुसऱ्या बॉलवर मात्र इथे मार खावा लागतोय. लेग स्टंपवर टाकलेला एक खराब बॉलला त्याची जागा दाखवली आहे, सीमारेषेपार पाठवलंय. सागर गांधी लेजेंडरी अनुभवी क्रिकेटपटू ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळलाय. मॅचचं समीकरण आता बनतंय 15 बॉल 21 रन. सलग 2 चौकार आलेत. ओह, तिसरा धावफलक 51. Oh yes, clean ball. Oh, what a celebration! My goodness! आउटस्टँडिंग बॉलिंग एक्झिबिशन. विकेट पेक्षा नमन यांचं सेलिब्रेशन सध्याच्या घडीला फार गाजतंय. अगदी दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करत असताना एक लाजवाब सेलिब्रेशन. आता समीकरण बनतंय 13 बॉल 17 रन. तिसरा आलाय. धावफलक 2 गडी बाद 55. शेवटचे 12 बॉल आणि धावा करायच्या ते आता फक्त 13. मी विनंती करेल पुन्हा एकदा थोडीशी घाई करा प्लीज. 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आतापर्यंत ज्या 2 विकेट्स आल्यात ना, त्या दोनही विकेट नमन यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आल्या. जबरदस्त गोलंदाजी. भले 4 चौकार आले असतील मात्र त्या षटकामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट देखील मिळवल्यात नमन यांनी.
धावफलक गोटी क्रिकेट विश्वातील ज्यांना फिरकीचे जादूगर म्हटलं जातं ते गोटी क्रिकेट विश्वातील प्रतिशेन वॉन म्हणजे सुरेशजी म्हणत आलेत. ओ नमन चूक होते. ओहो अगदी झालेली चूक ही आपली. नमन आणखी एक नमन. या दोन्ही नमनने ही मॅच हा सामना गाजवलाय. धावफलक 60 समीकरण आता बनतंय 9 बॉल 8 रन. 9 बॉल 8 रन. कडक कडक शॉट. आणि या पद्धतीने हा सामना जिंकलाय टीम सनरायझर्स. थँक्यू. चला टीम फॅन्टम आणि टीम चॅम्पियन्स लगेचच मैदानात उतरायचंय. या सामन्यातील